श्री स्वामी समर्थ. तर आज आपण शाकंभरी नवरात्र उत्सवाबद्दल माहिती जाणून घेऊया. शाकंभरी नवरात्र प्रारंभ. आजपासून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरुवात होत आहे. शाकंभरी नवरात्र महोत्सव म्हणजे नक्की आहे तरी काय, हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. चला तर मग जाणून घेऊया या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे वैशिष्ट्य आणि पूजेची पद्धत. कधी येते शाकंभरी पौर्णिमा? पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा किंवा पौष पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी शाकंभरी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. दक्षिण भारतात शाकंभरी मातेला बनशंकरी देवी म्हणूनही ओळखले जाते. शाकंभरी हे पार्वतीचे रूप आहे. पौष महिन्यातील पौर्णिमा हा शाकंभरी देवीने हा अवतार घेतला होता, म्हणूनच या दिवसाला शाकंभरी जयंती साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार शाकंभरी नवरात्रीची सुरुवात अष्टमी तिथीपासून होते आणि पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होते. प्रत्येक वर्षी पौष महिन्यात डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरा केला जातो. शारदीय नवरात्राप्रमाणेच याही उत्सवाला भाविकांची गर्दी असते. शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होत असते. महोत्सव काळात संपन्न होणाऱ्या धार्मिक विधीपैकी बहुतांश धार्मिक विधी हे रात्रीच्या वेळी होत असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीदेवीचे सकाळचे चरणतीर्थ रात्री 1 वाजता होऊन पूजेची घाट व नंतर सकाळी 6 वाजता व सायंकाळी 7 वाजता अभिषेक पूजा करण्यात येते. शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व आणि विधी जाणून घेऊयात. पौष महिन्याच्या 8व्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची आराधना करा. नंतर माता शाकंभरीचे लाल कपड्यावर घालून आईची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि ताजी फळे, हंगामी भाज्या आईभोवती ठेवा. गंगाजल शिंपडून आईची पूजा करा. शाकंभरी असेही नाव पडले आहे. तर दुसरे आख्यायिकानुसार जेव्हा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली होती. तेव्हा मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वनौषधीमधून जगाला पाजले होते. अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले.